चला मी जातो। जॉब नहीं है तो आप एक पेमेंट का सुप्रभात मित्रांनो, पुन्हा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। दुपारचे 12 वाजलेत। ॲक्च्युली सकाळी निघणार होतो कारण आज शनिवार आहे आणि मस्तपैकी सुट्टी पण आहे, तर पाऊस पण नव्हता, तर बोललो कुठेतरी एक राऊंड मारून येऊया, तर त्यासाठी निघणार होतो सकाळीच। पण जसं तुम्ही बघितलंच की आपण सुरुवात आपल्या बाप्पाच्या दर्शनाने मस्तपैकी झालेली आहे, तर आम्ही आलेलो कारखान्यामध्ये गणपतीच्या, कारण तिथे 2 गणपतींची आखणी करायची होती आणि माझे पप्पा आहेत ते आखणी करतात तिथे, तर त्यांना घेऊन आलेलो म्हणून टाईम पण झाला। तर सुरुवात तर मस्तच एकदम झालेली आहे आपल्याला। तर आता आपण जाऊया कुठेतरी, कारण आज प्लॅन तर सध्या कुठे आहे नाही अजून तरी। सिग्नल लागलाय तरी पण क्रॉस करतोय कारण गाड्या नाही आहेत आपल्या इकडे, रूल सध्या नाही आहेत। हेल्मेट कोण पण कसं पण चालू शकतो। तर आता चाललोय, बघूया कुठेतरी जाऊया। 12 वाजले सध्या तरी, आणि पाऊस पण नाही, त्यामुळे विचार करतोय की बीच वरती जाऊया कुठल्या तरी मस्तपैकी। आपल्याकडे मुंबई म्हटली ना की बाहेरचे जे लोक असतात त्यांना जास्त करून बीच आठवण येते, मुंबईचे बीच वगैरे। तर आपल्याकडे विरारमध्ये पण खूप सारे बीच आहे, तर आपण त्यासाठीच निघालो आहे, एक्सप्लोर करूया। आणि विरार म्हटलं ना की सर्वांना असं वाटतं की फक्त एक अर्नाळा बीचच आहे, तर तसं नाही आहे। आपल्याकडे विरार आणि नालासोपारामध्ये पण बीच आहे, राजोडी बीच। तर आज तुम्हाला तोच दाखवतो, राजोडी बीच कसा आहे तो, कारण मला तरी वाटतो की अर्नाळा बीचपेक्षा ना तो खूप एकदम क्लीन वगैरे असा दिसतो। आणि पावसातून ना खास बाईकवाल्यांसाठी आहे टिप, कॉर्नरला किंवा खड्या वगैरे असतात त्याच्यातून स्लो गाडी चालवा, खूप प्रॉब्लेम होतो। जर आमचा ब्रेक लागला की झाली बाईक स्पीड, तर थोडा जपून चालवा। आणि रेकॉर्डिंग सर्वच मला वाटतं चालू ठेवावं लागेल। दहाव्या ते बंद करा, चालू करा, व्हॉईसचा प्रॉब्लेम तसा नको करायला। आणि ट्रॅफिक इथे 24 तासच असते, कधी ट्रॅफिक भेटले नाही असं होणारच नाही। आमचा पूल पण आहे तो मस्तपैकी छोटासाच आहे, आणि अशी मध्येच माणसं थांबतात, गाड्या थांबतात, जाम जाम। भाई साईड हो जा भाई, मागती आजो बाबा भाई, ते ऑफ राईड बाईक पाहिजे। आणि हॉर्न, साईड इंडिकेटर माझे गेलेत मस्तपैकी, चालू आहेत की चाल, आवाज तर येतो पण चालू आहेत की माहिती नाही। आणि पावसाचे थेंब पडत आहेत, पोरं लाजतात जाम आत्ताची। आणि थँक्यू सर्वांसाठी ज्यांनी ज्यांनी माझे व्हिडिओ बघितले, कारण मला वाटलेलं 300 जेवढे आपले सबस्क्रायबर आहेत तेवढेच फक्त व्ह्यूज जातील वगैरे, तर 3 दिवसात मस्तपैकी 1.7K व्ह्यूज गेलेत। तर त्यासाठी मंडळ आभारी आहे। पण एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला की जेव्हा व्हिडिओ बघता ना, तर ते सबस्क्राईब आपला चॅनलला करत जा, कारण पुढे पण अशा भरपूर व्हिडिओ भेटणार आहेत तुमच्यासाठी, घेऊन येणार आहे मी मस्तपैकी। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो। चॅनलला सबस्क्राईब केलं तरच तुम्हाला कळेल ना दुसरी व्हिडिओ आली ते, नाहीतर कसं समजणार। सकाळीच येणार होतो एकदम 4:30 वाजताच,
मस्तपैकी जाग आलेली 4:30ला, पण बघतोय तर पाऊस होता, त्यामुळे गप्पा झोपलो आणि डायरेक्ट 9:30ला उठलो आणि 9:30चे निघता निघता आता 12 वाजले. सो पेट्रोल भरून झालेलं आहे. पुढे पण एक पेट्रोल पंप आहे, पण आपल्याला तिकडून नाही जायला भेटणार, त्यामुळे इथेच भरला आणि जास्त नाही, फक्त 123चाच भरलं आहे. कारण आपले माहिती आहे ना तुम्हाला लास्ट व्लॉगमध्ये काय बोललं आहे, कॅमेरासाठी पण आधी किडनी विकली, अजून पैसे नाही उरलेत आता सध्या तरी. चलो सिग्नल पण मस्तपैकी ओपन झालेले आहेत. आणि जर तुम्ही संडेला यायचा प्लॅन करत असाल ना, तर चुकून पण संध्याकाळपर्यंत राहू नका इकडे जास्त, कारण इकडे बसचे वांदे होतात, तुम्हाला गाडी नाही मिळणार, तिकडून पुढे पुढे तुम्हाला चालत यायला लागेल. आणि येत असाल ना तर स्टेशनवरूनच बस वगैरे पकडण्यापेक्षा जर तुम्हाला परवडत असेल तर असे टमटम डमडम काय तुम्ही बोलता ते, नाहीतर रिक्षा, त्याच्यामधून यायचं, त्यांनाच कॉन्टॅक्ट नंबर घ्यायचा आणि संध्याकाळी पण त्यांनाच बोलवायचं घ्यायला, कारण ते पटकन येतात तरी. पण जर तुम्ही बसची वाट बघत वगैरे बसलात, बस पण नाही, बस आहेत, ST पण आहे, पण ते टायमात नसते, त्यामुळे जाम प्रॉब्लेम होतो. तर संडेला येताना ना आधीच कॉन्टॅक्ट घेऊन ठेवायचा रिक्षावाल्यांचा, नाहीतर डमडमवाल्यांचा, नाहीतर मग असं चालत यायला लागेल. ही टिप खास जे बाहेरून येतात ना, विरारच्या बाहेर, त्यांच्यासाठी. विरारवाल्यांना तर माहितीच असेल सर्व इकडचा. इकडे अलगच आहे ते YBR, फुल एकदम गावी आल्यासारखं फील होतं. आणि तिकडचा बीच तुम्हाला दाखवतो. अर्नाळ्यापेक्षा मला वाटतं बेस्ट बीच आहे तो, राजोडी. आणि अजून एक कोणता तरी बीच आहे तिथे, पण राजोडी मस्त आहे बीच, तर तुम्हाला तो दाखवतो. इकडे स्ट्रेट अर्नाळा आणि इकडे राजोडीला जाण्याचा मार्ग, सॉरी रोड, रस्ता, जे काही तुम्हाला म्हणायचं असेल ते. आणि इकडे झाड, हे बघा नजारे मस्त आहे तिथे. सो तुम्ही पण मित्रांसोबत इकडे विरारला बीचवर येण्याचा प्लॅन करत असाल ना, तर मी तर बोलेन की राजोडी साईडला या. अर्नाळ्यापेक्षा तरी बेस्ट म्हणजे बेस्ट आहे राजोडी. अर्नाळा कचरा करून ठेवला आहे पब्लिकने. 2 संडे आधीच जाऊन आलेलो मी, व्हिडिओ नाही बनवली, जस्ट असाच गेलेलो, तर बघितलं तिकडची परिस्थिती काय. सर्व कचरा बीचवरती आलेला, त्याच्यामध्येच पब्लिक सर्व, त्याच. आणि पाणी तर एकदम बेकार आहे, म्हणजे सर्वच इकडचं बेकार आहे पाणी, एवढं पण खास नाही आहे, कारण सर्व आपलाच कचरा तिकडे समुद्रामध्ये जातो आहे. तर पाणी तर एकदमच बेकार होता. इकडे तुम्ही याल तर नुसतं एक नंबरच बोलत राहाल, कारण व्ह्यूज एकदम भारी आहे तिकडचे. हवा तर एक नंबर लागते यार. फक्त एक ॲडव्हेंचर बाईकची कमी आहे आता सध्या लाईफमध्ये, बाकी सर्व घेऊन झालो आहे. ॲडव्हेंचर बाईक पाहिजे फक्त, बस लाईफ मग सेट आहे आपली, मग टेन्शन नाही कसला. हा एक कुठल्या तरी बीचकडे, हां नवापूर बीच इकडे आहे, आणि राजोडी बीच या साईडला. इकडे पण एक पेट्रोल पंप असेल, हां तेवढा पेट्रोल आपला काय माहिती पुरला असतं की नाही, उगाच
रिस्क घेतलीच नसती मी तेवढी आज तरी. इकडचे रोड तर एक नंबर आहे. हे प्रत्येक ठिकाणी असे जरी रोड असले ना तरी बस झाला. पाऊस नाही तो एक बरा आहे, यायला तरी भेटला. नाही तर पाऊस असतं तर मी तर बाहेरच पडलो नसतो. आणि गोप्रोचे केस घ्यायचे वॉटरप्रूफ आणि त्याची प्राईज आहे 850, 863 रुपीज काहीतरी आहे. तर विचार करतोय घ्यायचा. गिफ्ट देऊ शकतोस ओजी भावा. हो लालपरी आणि माझी कॉर्नरिंग. हे 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 कॉर्नरिंग मिस झाली यार लालपरीमुळे. पण ठीक आहे, लालपरी बघायला तरी भेटली. बागाच बाग आहेत, केळीची बाग आणि बंगले तर एक नंबर आहेत यार बी वेस्टला. हे बघा केळी पण लागलीत यार. बंगलेच बंगले, बंगलेच बंगले. मग इकडे बंगला पाहिजे. लाईफ सेट आहे अशी गावच्या ठिकाणी. फक्त एकच प्रॉब्लेम आहे, खूप लांब आहे. इकडून नालासोपारा वसई आणि इकडून आपला राजोडी बीच. तर मला वाटतं इथपर्यंत बस येत असतील. रिक्षावाले पण आहेत तिथे भरपूर. तर जाताना इथून भेटत असतील रिक्षा. तर हा रोड जातो आतमध्ये. ओ भाई, असा व्ह्यूज बघायला तर 123 रुपये खर्च केलेत मी. व्ह्यू बघा भाई. आणि इकडे देवीचं मंदिर पण आहे. एक दिवस यायला पाहिजे कधीतरी. इकडे खाली खाली रोड आहे मस्त. थांबून व्ह्यू बघू काय, तुम्हाला व्ह्यू दाखवू काय? कोणता दाखवू? इकडचा कचरा आहे ॲक्च्युली. कपल लोक जास्त येतात ना इकडे. तुम्हाला पण यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. हा तुम्हाला उभा राहून व्ह्यूज दाखवतो इकडचा. एक नंबर व्ह्यूज दिसतात. फक्त कचरा इथे तेवढाच रे. झाडी बिडी वाढलीत. ह्याच्यासाठीच तर येतो आपण असे व्ह्यूज बघायला. बस फक्त पाणी स्वच्छ असताना अजून भारी वाटलं असतं. तर जाऊया आपण ज्या मेन कामासाठी आलो ते दाखवतो. असे व्ह्यूज तर भरपूर आहेत विरारमध्ये. तर निघूया आणि थोड्याच वेळात आपण पोचणार आहोत राजोडी बीचवरती. तोपर्यंत पळवतो मस्त. आणि गाडीची सर्व्हिसिंग करायची आहे. हे कॅमेऱ्यामध्ये बोलून ठेवतो कारण नंतर लक्षात नाही राहत. भरपूर कामं मग मी अशीच पेंडिंगवरती राहून जातात, म्हणून मी कॅमेऱ्यावरती बोलतो. आणि आता आपण पोचणार आहोत. समोरच आहे राजोडी बीचचा व्ह्यू. मस्तपैकी तुम्हाला दिसेल वरती गेल्यावर. डायरेक्ट बीचवरती घातली असते पण तिथे जायला जागाच नाही. आणि इकडे अर्नाळ आहे या साईडला. आणि व्ह्यू बघा, व्ह्यू बघा, व्ह्यू बघा, व्ह्यू बघा. ओ हो हो हो. इथेच गाडी थांबवू की पुढे जाऊ? हा बीच क्लीन आहे जरा मस्तपैकी. पण मी पुढे जाऊन थांबवतो आणि तिकडून दाखवतो तुम्हाला व्ह्यू. पाणी इथपर्यंत आलेलं. पुढे पण खूप
आहे, कुठे पण जाऊ शकता तुम्ही. खूप लांबपर्यंत राजोडी बीच आहे. तर मी जास्त पुढे नाही जाणार, इथेच थांबेन जवळच आपला, जिथे आपली गाडी पार्क होऊ शकते अशा ठिकाणी. पुढे जातो थोडा. मला वाटतं हा अक्षयचा ठिकाण आहे. अक्षय, तुझा जागा आली. मस्त बनवलं यार. ते पार्क करतो. तिकडे अर्नाळ आहे त्या साईडला, आणि इकडे कळंब बीच, आणि इथे आहे आपला द राजोडी बीच. थोडा कचरा आहे, आणि ही आपली लालपरी घाण झाले. जाऊ काय खाली? चलो 1 2 3 चलो चलो चलो. काहीतरी खायचा मूड होतो यार मला. बाहेर जेव्हा पण जातो ना, बाहेर जायचा मूड होतो, बाहेर खायचा मूड होतो. आणि खूप वेळा असं झालं आहे की मी घरातून बाहेर पडलो आणि 40 50 100 काय माहिती किती रुपये खर्च केले असेच खाण्यावरती. पण ठीक आहे, आपल्याला दुसरं कोणतं हॅबिट नाही आहे खराब, त्यामुळे काय वाटत नाही. खाण्यामध्ये पैसे गेले ना किती पण, तरी काय वाटत नाही. हो, एक नंबर. नाव काढू काय आपला? सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल. आय एम वी फ्रॉम विरार. आपले शेड्स पडले. हा व्ह्यू नजारा मस्तपैकी एन्जॉय करायचा असेल तर तुम्हाला इथे येऊनच एन्जॉय करायला लागेल. पुढे जाऊ का? मस्त आहे भावानो. जर तुम्ही यायचा प्लॅन करत असाल ना, येऊ शकता पावसाळ्यात पण जास्त रिस्क नका घेऊ, कारण समुद्रावरती यायचं म्हणजे थोडा रिस्कीच आहे. आपल्याला अंदाज नसतो पाण्याचा वगैरे, आणि कधीही कोणतीही वाईट घटना होऊ शकते. कारण इथे बघा, इथे वाळू आहे, इथे मध्ये पाणी साचलं आहे, आणि ॲक्च्युली असं वाटतं ना की इकडचं पाणी असं आतमध्ये खेचतो. शिंपल्यांचे शोपीस नको, शिंपले शिंपले शिंपले. बस इथे कचरा का करतात मला तेच नाही समजत माणसं. अरे यार, शॅम्पू घेऊन घे नव्हते इथे आंघोळ करायला. नजारा. पुढे जाऊया, पुढे जाऊया. आंघोळ केली असती. व्लॉग बघितलं तर शिवाय घालतील मला, आणि आता भरपूर जण बघतात व्लॉग, तर तेवढी रिस्क तर मी घेऊच शकत नाही. हे बघा, ए भाई साहब, जर इकडे चोरात अशी लाट आली तर काय होईल? विदाऊट चप्पल तर येऊच नका. असे काचाविचा असतात तर सांभाळून येते. कधी काय पायामध्ये घुसली अशी काच तर काय होईल? भाई, जे ड्रिंकिंग करतात त्यांच्यासाठी असे बॉटल्स वगैरे फोडून नका टाकू यार. त्या साईडला रस्त्यावरती ठेवत जा शेवट. आता हे घेऊन कुठे जाऊ? कुठेतरी एकदम लांब फेकतो. पाणी वरती येतो यार, मलाच भीती वाटते. तर एकटा आहे मी, कोण वाचवायला पण येणार नाही ते. थंबनेलसाठी मस्तपैकी एक फोटो क्लिक करतो. आणि पावसाची सुरुवात झाली. मला सर्व ठेवायला लागेल. आणि ही आहे आपली, थांबा कॅमेरा पुसतो, नाही तर समजायचं कॅमेऱ्यावरती पाण्याचे थेंब आलेत मस्तपैकी. आणि आपण इथे फोटो क्लिक करतोय कसे तरी. 1 2 3 झाला काय?
मस्त आहे परिसर इकडचा, एकदम व्ह्यू भारी आहे, बीच भारी आहे. फक्त कचरा करू नका आणि इथे येऊन मस्ती वगैरे आहे. बघा एकदम क्लीन पाणी सर्व परटच असणार आहे. पावसाची सुरुवात झाली, तिकडून येतोय एकदम सुसाटमध्ये आणि आपल्याकडे प्रोटेक्शन काय नाही आहे. जर असा आला पाऊस आपल्या गोप्रोची गेली. मी तर भिजायला झालो आहे तसा पण गोप्रोपासून आपल्याला प्रोटेक्शन कोण करणार. त्यासाठी आपल्याला पाहिजे केस वॉटरप्रूफ आणि माझी कुठेही जाऊ शकतो. मग छत्री पण नाही आणली यार. काढू काय गोप्रो, सेटिंग चेंज होईल यार. ठीक आहे काढतो आता. आणि रेकॉर्डिंगसाठी बघा काय केलं मी. अबे यार चालू आहे रेकॉर्डिंग, बेकार एकदम सीन. मोबाईलमध्ये रेकॉर्ड करतो मी. मेहनत बघितलीत आणि तुम्ही सबस्क्राईब नाही करत यार. सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला जर ही व्हिडिओ बघत असाल तर. आणि जर अजून व्हिडिओ पाहिजे असतील तर बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ झाले की लगेच समजून जाईल. सो आता मी रेकॉर्डिंग बंद करतो आहे आणि तुम्हाला व्हिडिओज दाखवतो. माझा गोप्रो गेला. चलो 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 बाय. रेकॉर्डिंग बंद केली आणि पाऊस गेला. काय बोलायचं. तर आता परत पुढे चाललो आहे. तिथे जाऊन करतो, सॉरी पुढे जाऊन करतो. इथल्यापेक्षा तिकडचा व्ह्यू भारी आहे. पण तिकडे कचरा आहे. पण पाणी अच्छा बघितला धबके असतात असे, तर सांभाळून येत जा अशा ठिकाणी. आणि कॅब कंपल्सरी लागते यार मला. टकला होत चाललो आहे. आणि पुढे पुढे जाते ह्याच्यामध्ये. या एन्जॉय माय लाईफ ब्रो. क्लीन पाणी. आणि पाणी बघा कुठपर्यंत येतोय. ह्या डबक्यामध्ये यायला लागलाय. अजून कोण मित्र वगैरे असते ना तर मी पोहलो असतो. पण आता एकटाच नाही मी काय करू शकत. म्हणजे जाऊ शकतो पण हाफ पॅन्ट नाही आणले यार. पुढे जाऊ काय. पुढे लाटा खूप आहेत. म्हणजे एवढ्या पण नाहीत पण आहेत नॉर्मली. खराब लाटा आहेत एकदम. लाटा पुढे पुढे यायला लागल्यात. मस्त यार. हा एकदम क्लीन बीच आहे. फक्त पाणी खराब आहे जरासा, बाकी काय प्रॉब्लेम नाही. आणि तेवढा तर असतोच. सर्वात भारी तर आमच्या केळशीचा बीच जो
गावी आहे मंडणगड तालुक्यामध्ये. एक नंबर पाणी आहे. आतमधलं पण तुम्ही पाहू शकता त्या समुद्रामध्ये. एवढं क्लीन पाणी आहे तिथे. आणि व्ह्यूज बघा, इकडून दाखवतो. आपली गाडी तिकडे उभी आहे आणि हा सर्व व्ह्यूज आहे मस्त. साफ मस्त व्ह्यूज आहे. आणि मी इथून निघतो कारण पाणी इथपर्यंत यायला लागलेलं आहे आता. आणि तिकडे जाऊन बसतो. खायचा बंदा वैभवसाठी खास नाही काय खाणार आहे कारण नंतरला प्रॉब्लेम होतो यार मला. एकदाच खाल्लेला मस्तपैकी चिकन वगैरे आणि त्याने काय झालं ते मलाच माहिती आहे. आणि डॉक्टर पण बोलला बाहेरचं खायचं कमी कर नाहीतर जीव जाईल. आता मी तिकडे जाऊन बसतो कुठेतरी वाळूमध्ये मस्तपैकी. शिंपल्या वगैरे बघतो कुठे भेटतात काय. इंस्टासाठी व्हिडिओ बनवतो एक मस्तपैकी. 1 2 थांबा ठेवतो आता. इंस्टासाठी व्हिडिओ बनवतो. आणि जर इंस्टाग्रामवर मला फॉलो नसेल केलं ना तर फॉलो करा. MV_OG म्हणून आपला इंस्टाग्राम हँडल आहे. तर तिकडे जाऊन पण फॉलो करा यार. फॉलो नाही करत तुम्ही. खूप जण असे आहेत ना, सबस्क्राईब नाही करत, फॉलो नाही करत. लाईक करा. पैसे तेवढे आहेत, फुकट तर आहे सर्व. आणि व्हिडिओज भेटत आहेत ना तुम्हाला मस्त मस्त. तर आता एवढी बघ झाली. आता भेटूया आपण. नंतरला भेटायचंच आहे. पण जरा मी इंस्टासाठी एक रील बनवतो. स्पॉट मस्त शोधतो. इकडच्या साईडला अशी वाळू नाही त्या साईडला. आणि इकडे कुत्रे पण खूप आहेत. 1 घंटा इथे कुत्र्यांमध्ये व्हिडिओ बनवणार आहे मी. तर इकडे पुढे जातो आणि बघतो. तुम्हाला भेटतो आता डायरेक्ट निघताना. आणि त्याआधी एक टाईमलॅप्स बघा तुम्ही समुद्राच्या इथला. बाय. इकडे काका बसलेत. तसाच आता बसतो दगडीमध्ये जाऊन जरा मस्तपैकी एकदा. आणि समुद्राचा आपला आनंद लुटतो. भाई लाईफमध्ये अशीच पाहिजे, एन्जॉयमेंट थोडी पाहिजे. नाहीतर काय फायदा काय तुमचा असा लाईफ जगून. नुसतं काम घर किती करणार. आणि असे कचरा नका टाकू यार. इथे बघा किती कचरा केला आहे ना. तर व्हिडिओ बघून आपले जर सबस्क्रायबर मंडळी येत असतील तर त्यांच्यासाठी एकच आहे की अशा ठिकाणी ना येताना ना कचरा करू नका. आणि जर काय प्लास्टिकच्या गोष्टी आहेत जसं की बॉटल्स वगैरे, वेफरचे पॅकेट, पिशवी, जर आपल्या बॅगेमध्ये जाताना घेऊन जा. आणि ड्रिंकर्स लोकांसाठी तर खास की बॉटल इथे टाकून जा शेवट. नाहीतर बॅगमध्ये टाका, कुठेतरी कचऱ्याच्या डब्यामध्ये घेऊन जा, तिकडे टाका. पण फोडू नका इथे. कारण लहान मुलं पण असतात जे इकडे बीचवरती पोहायला वगैरे येतात, आनंद लुटायला येतात. तर लहान मुलांच्या पण पायामध्ये काच वगैरे जाऊ शकते. बस तेवढंच आहे सांगायचं. आणि थोडा वेळ बसतो इथे. टाईमलॅप्स बघा तुम्ही तोपर्यंत. आणि नंतरला निघूया. बस इकडे येताना एक लक्षात ठेवा की येत असाल ना तर सांगून या. कारण इथे नेटवर्क वगैरे नसतं. पूर्ण नेटवर्क नाही आहे जरा पण. तर येताना फक्त सांगून या की कुठे चाललं आहे ते. 1 2 3. तर आता तुम्ही पाहू शकता पाणी कुठपर्यंत आलं आहे. पहिले एकदम पुढे तिकडे होतं पाणी आणि आता पुढे येत चाललं आहे किनाऱ्या साईडला. आणि आता रेकॉर्डिंग पण चालू केले आहे. तर आता तुम्हाला पण यायचं असेल ना फॅमिली वगैरे फ्रेंडसोबत तर तुम्ही पण इकडे येऊन एकदा विजिट करा. हा बीच पण मस्त आहे आपला आणि क्लीन पण आहे. पोहायचे फक्त जरासा घाण आहे पोहण्यासाठी. एकदम पण क्लिअर नाही बोलू शकत. पण मस्त व्ह्यू आहे. कपलसाठी तर एक नंबर आहे स्पॉट फ्रेंड्स लोकांसाठी. आणि संध्याकाळी पण मस्त व्ह्यू येतो इथून.
तर ज्यांना पण यायचं असेल तर येऊ शकतात. आपण तर आता निघायची तयारी करतो आहे, कारण 2 वाजायला आलेत. मस्त आहे की आपले 40 मिनटं इथेच गेलेत, 40पेक्षा जास्तच. 2 तास मी घालवले 1 तास इथेच घालवला असेल. तर आता मी निघतो. येताना मस्त आहे की 30-40 मिनटं लागली आहे. आता जाताना एकदम फुल स्पीडमध्ये, कॅमेरा बंद आणि स्पीड टॉपला टाकतो आणि निघतो. तर आता निघायची तयारी करूया. तुम्हाला पण जर यायचं असेल तर मी लोकेशन डिस्क्रिप्शनमध्ये टाकून ठेवेन. पर्सनल गाड्या असतील तर टेन्शन नाही त्यांचं. सो ज्यांना यायचं असेल तर ते येऊ शकतात. आता आपण निघतो आहे. सो भेटूया डायरेक्ट बाईकवर. चलो बाय. भाई इलेक्ट्रिक है क्या? बीच पे भी देखा था, तुम लोग ही गए थे ना? मस्त है. बघायला आणि अशा प्रकारे आपण घरी पोचलेलो आहेत. तर ही व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय. असंच प्रेम द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, मित्रांना पण पाठवा. थँक्यू, धन्यवाद.